सहर्ष स्वागत करतोय पूर्वांचल पॅन्थर्स वर्सेस पुणे पायरेट्स. पॅन्थर्स या सगळ्यांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडले आणि पहिल्याच बॉल धीम्या गतीनं अंकित कलकी जो फिरकीचा बादशाह आहे आणि का आलेत त्याचा परिणाम ते देत आहेत. पण आता स्ट्रेट ड्राईव्ह, आता कृष्णा सातपुते यांचा खेळ सुरू झालाय. दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्या बॉलवर कृष्णाच्या वतीनं ऑफ ड्राईव्हचा चौक ओव्हर द विकेट ड्राईव्ह केलाय बॉलला, एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा एफर्ट देताना हा चौकार प्रेक्षकांना होऊ देणार नाही मी बोर. एका मागोमाग एक खेचेन मी. अगोदरच ऑफस्टमच्या बाहेर कमिट झाले होते. किंग ऑफ द रिंग मैदानाच्या आतमध्ये कृष्णाच्या वतीनं या षटकातला तिसरा चौकार. देखिए क्या बढ़िया बैक फुट पर गए, बिल्कुल ऐसा लगा कहीं बैट विकेट की. कृष्णाच्या बॅटिंगची ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल मिड ऑनला तर क्रॉस केलंय, सिंगल तर कंप्लीट केलंय. सेकंडचा कॉल असेल आणि आता धावण्याची गरज नाहीये. भागवत माझ्या प्रयत्नांना काय थांबवणार नाहीये. ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न, संधी बनते विकेट घेण्याची आणि संधी पूर्ण केली. जगलर झाले होते क्षेत्ररक्षक आणि सरते शेवटी प्रज्वलच्या खात्यात विकेट. ऋतिक पहिल्याच बॉलवर धाडसी प्रयत्न कशाला, आता हा प्रश्न ते स्वतःला विचारतील. प्रेसिडेंट कप मध्ये तुम्ही खेळताय आणि अशा स्पर्धेमध्ये येत असताना तुम्ही जर असं चुकीचं पाऊल टाकाल तर मग अडचण वाढणार आहे. पुणेरी पायरेटची 0 ऋतिकचा खेळ संपला. क्या जबरदस्त फाइट बैक उन्होंने दिया, गेंदबाजों ने कमाल किया, फील्डर्स ने अच्छी साथ दी. हा सुद्धा एक फॅन्सी स्ट्रोक. षटकात तितका मौका नाही मिळाला, पण जेव्हा मिळाला तेव्हा ते मैदानात भाव खाऊन जातात. त्यांचा पेटन स्ट्रोक, हेलिकॉप्टर स्ट्रोक बॉलला पाठवलंय काऊ कॉर्नर सीमारेषा पार. धावा मिडलचा स्पीड देके बल्लेबाज कृष्णा सातपुते का संतुलन. वो ड्राइव केलंय, घेऊ नका माझ्या कामगिरीवर शंका. माइंड ब्लोइंग फील्डिंग. इस बार आसमान में गेंद है, क्या एक और सफलता मिल सकती है. रिंकू यादव पूर्वांचल किंग ने कैच को पकड़ लिया है, एक और सफलता दिला दी है और प्रज्वल को मिली है ये तीसरी सफलता. सुजित जी, एक कृष्णा ऑलरेडी होते मैदानाच्या आतमध्ये आणि त्यात आता आणखीन एक कृष्णाची भर पडलेली आहे. सपनों का शहर है, उस सपनों को सच करने के लिए आए हैं प्रज्वल. इस बार अच्छा शॉट, अच्छा कनेक्ट हुआ है बैट से, गेंद गई है सीमा रेखा के. पूर्वांचल पैंथर्स को जीत दिलाई थी. ओवर द विकेट आए हैं इस बार कृष्णा पवार. क्या आसमान में गेंद, उसके नीचे फील्डर है और ये बहुत बड़ा विकेट. कृष्णा पवार इज गॉन टू द पवेलियन. हे आमचं परम कर्तव्य आहे आणि ते करण्यासाठी आपल्या सोबत सुंदरसा षटकार लागलेला आहे. पण दुसऱ्या बाजूला टीएमसीच्या एक्स हाऊस लीडर आणि कॉर्पोरेटर अनिता गौरी मॅडम आपल्या सोबत इथे उपस्थित आहेत. आज आपल्याला आणि आज आपल्या प्रभागातली मंडळी जेव्हा मैदानात येतात, ऑडियन्स म्हणून बसतात आणि क्रिकेटला सपोर्ट करतात, त्यावेळेला त्यांचं कौतुक होणं फार गरजेचं आहे. ते इस बार बैठक शॉट का प्रयास है, गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए. फॉलिंग स्वीप खेळली त्यांनी. आणखीन एक त्यांचा पेटन स्ट्रोक, बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सीमारेषा क्लिअर करेल. 7 चौके 1 छक्का. कप्तान का भरोसा जीता है, उस और खिलाड़ी मौजूद है लेकिन गेंद को नहीं रोक पाएंगे. 1 बाउंस 2 बाउंस सीमा रेखा के बाहर 4 रन. कृष्णा सातपुते 50 रन बनाते हुए महत्वपूर्ण 50 रन. कित्येक जणांनी क्रिकेट सुरू केलं, कित्येकांचं क्रिकेट थांबलं, पण कृष्णा सातपुतेचं क्रिकेट थांबण्याचं नाव नाही घेणार. किती जणांनी शंका घेतली होती की कृष्णाचं क्रिकेट संपलंय, पण प्रेसिडेंट कपच्या या अर्धशतकाने कृष्णा पुन्हा एकदा काय आहे पूर्ण जगाला कळलंय. अर्धशतक कृष्णा सातपुतेचं आणि या चौकाराने कृष्णा सातपुते यांचा क्लास जुने आहे तेच पाहायला मिळालं. बॅटचा फेस वर घेतला, एलिव्हेशन मिळालंय. बबलू पाटील यांना नेहमीच आपण षटकार खेचताना पाहतो. समोर ये 6 हिट की बॉल, एक बार लगा तो 6, सीधे बाउंड्री सीमा रेखा के बाहर गई है. दादोजी कोंडदेव स्टेडियम के स्टैंड में जहां दर्शक मौजूद है. फुल टॉस गेंद, क्या इसको टाइमिंग एडजस्ट नहीं हुई है. उस और बाउंड्री सीमा रेखा पर अभी भी गेंद ट्रैवल हो रही है, नहीं रुकेगी. अंतिम 2 गेंदों पर 2 चौके और अब स्कोर जा पहुंचा 92 रन.
4 विकेट के नुकसान पर 8 ओवर में। टुडेज डे एंड ये जो मैच है वो 18वां मैच होगा और यहाँ पर ऑलरेडी हमारा जो मैच है वो चालू है, कुछ हलचल हो रही है। लेट मी टेक यू क्विकली टू द कमेंटेटर्स बॉक्स। आम्ही बल्लेबाज के तौर पे उत्कर्ष यादव, बॉलिंगच्या माध्यमातून उत्कर्ष या वेळेला लॉफ केलाय, फटका खेळलाय, समोर खेळण्याचा प्रयत्न, तिकडे फटका फसला, रोहन खरातने घेतली कॅच आणि देहू रोड एक्सप्रेस पहिल्याच ओव्हर पासून सुसाट वेगात सुटलेली आहे। जबरदस्त कामगिरी इकडे लागेल आणि लेफ्टी आलेले आहेत आता बॅटिंग करण्यासाठी। हो यावेळेला थोडासा पुढे देशात चर्चा आहे या शहबाजची सुद्धा। यावेळेला पुल केला जातोय, जबरदस्त स्ट्रोक खेळलाय, बॉलची हवाई यात्रा, शहबाज या नावाची चर्चा का पाहायला मिळते, त्याने गाजवलेले आहेत। पुन्हा मयूर, यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत आणि बबलू पाटील बॉलच्या खाली। हे उत्तर होतं बारामतीच्या या बॉलरचं। पूर्वांचलच्या बॅटरला काय जबरदस्त पलटवार पाहायला मिळाला, नाद नाही करायचा। आणि इकडे रिंकू यादव आलेले आहेत, हा थोडासा लांबून खेचण्याचा प्रयत्न, गती कमी केली होती, स्ट्रोक खेळला खरा परंतु 1 रन मिळणार आहे जोपर्यंत ऋतिक गजर तिकडे येते। दिशेने मयूर मासाळ, या वेळेला लॉफ केलाय, थोडासा पुढेच होता, त्याच्यावर स्ट्रोक खेळलाय, बॉलची हवाई या 3 आहेत। पुन्हा एकदा परंतु या वेळेला पुन्हा फटका फसलाय, बॉल हवेत आहे आणि बॉलर तिकडे आलेले आहेत। पुन्हा एकदा कासिम आया ने बल्लेबाज 4 दी गई है। आणखीन एक जबरदस्त बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय। निहाल तुसामतची काय बॉलिंग चालली आहे, जबरदस्त बॉलिंग। आणखीन एक खेळाडू माघारी परत आहेत, 5वा धक्का बघता बघता पूर्ण होऊ लागला आणि आपल्या टेनिस क्रिकेटमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर तो होतोय। मार्गस्थ आहे निहाल तुसामत। हो चांगला बॉलची उसळी पाहिली, पॉइंटच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न राहील। सगळ्यांचं हार्दिक स्वागत असेल। या वेळेला लॉफ करण्याचा प्रयत्न, पुन्हा फटका फसलाय, बॉल हवेत आहे, पकडली गेली कॅच। या वेळेला कृष्णा पवार आहेत, निहाल तुसामत यांनी जर पाहिलं 4था धक्का दिलाय। वाह, देहू रोड एक्सप्रेस चर्चा अख्ख्या भारतात सध्या निहाल तुसामतची। देहू रोडच्या निहालने पूर्वांचलचे हाल करून टाकलेले आहेत। अगदी जबरदस्त 7 रन देऊन 4 विकेट। हो हा बॉल थोडासा वेगात टाकला, बॅकफुटला पाठवलं परंतु काय दर्जेदार क्रिकेट चालतं आणि प्रेक्षकही। यावेळेला लॉफ केलाय, समोर ओव्हर पिच करून बसले, त्याच्यावर हल्ला चढवलाय आणि आता मात्र खूप लांबवर पाठवलाय। विकेट गेल्या म्हणून काय झालं, मी आहे ना। हो या मयूरने एक गोष्ट केली आहे, त्याच्या विरुद्ध ज्या वेळेला 6 मारलाय दुसऱ्या बॉलला त्यांनी विकेट घेतली, तिसऱ्यांदा हे केलेला दाखवतात एवढ्या मोठ्या मंचावर। पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळाला, फिल्डर आहे तिकडे, रन नाही मिळणार आहे। मयूर मासाळ यावेळेला स्ट्रोक तर खेळलाय, लांबून खेचण्याचा प्रयत्न या ठिकाणी आणि आणखीन एक विकेट। या दोन्ही बॉलरने एक गोष्ट केली आहे, 4 विकेट अगदी मिळवलेले आहेत। खूप कमी वेळा पाहायला मिळतं, पहिल्या 4 ओव्हरमध्ये 8 विकेट आल्यात आणि दोन्ही बॉलरने 4 विकेट घेतलेले आहेत आणि या जोडीची चर्चा होईल। बारामती काटेवाडी आणि देहू रोड पुणे ही चर्चा होणार आहे। यांनी मात्र जरी रन दिल्या तरी 4 विकेट इकडे सुद्धा घेतलेल्या आहेत। प्रज्वल अब आते हुए नए बल्लेबाजी अटैक। हम आपके हैं कौन, बट यहाँ पे फील्डर कह रहा है कि हमें पता है कि आप कौन है हमारे, अब आपको पवेलियन जाना पड़ेगा। बघता 9 विकेट आलेले आहेत आणि या विकेटच्या जोडीला सुद्धा मयूर मासाळ जुडले गेलेले आहेत कारण त्यांनी पकडलेली आहे ही कॅच आणि 9वी विकेट विश्वास सुद्धा बसणार नाहीये कारण घेत आहेत। जबरदस्त मेजवानी आहे ही क्रिकेटची। असंच असतं ज्यावेळेला अंकित कलके येतात बॉलिंगला, कुणाला कळतच नाही कसा बॉल टाकतात, असंच त्यांच्या विरुद्ध चाललंय। चलिए मिस्ट्री तो है और क्या ये अगर विकेट खरा 2 विकेट आणि 5व्याच ओव्हरमध्ये मॅच फिनिश केली आहे। खूप सर्वात आता मला वाटतं या स्पर्धेतील सर्वात पुणे टीमचा हा जो विजय आहे 63 रननी आहे।